शहादा पोलिसांचा मोठा धडाका, अवैध विदेशी मद्यसाठा पकडला, 60 लाखांचा मुद्देमाल जप्त, नाकाबंदी तोडून पळणारा कंटेनर अडवला, 5 आरोपींवर गुन्हा, पोलिसांची धडाकेबाज कारवाई। नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्याहून मोठी बातमी समोर येत आहे। शहादा पोलिसांनी अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर मोठी कारवाई करत तब्बल 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहादा दोंडाईचा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली होती। यावेळी संशयित आयशर कंटेनर पोलिसांना न थांबता भरधाव वेगाने पळाला। पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून प्रकाशा रोडवरील MSEB सबस्टेशन परिसरात वाहन अडवले। चौकशी दरम्यान चालकाने कंटेनरमध्ये विदेशी मद्य असल्याची कबुली दिली। पंचासमक्ष तपासणी केली असता तब्बल 535 खोके विदेशी मद्य आढळून आले। या कारवाईत 30,12,000 रुपयांचा मद्यसाठा आणि 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 60,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 5 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनावणे, पोलीस हवालदार दीपक चौधरी, भगवान सावडे आणि कपिल मंदिल यांनी ही कारवाई यशस्वी केली। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनावणे करत आहेत। सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित यांचा रिपोर्ट।